पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल ब्लॉग कसला आहे. तर हा डेली ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की मी जसे जसे मला मुमेंट्स कॅप्चर करायचे असतात, जे छान मुमेंट्स असतात ते मी कॅप्चर करतेच आणि ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. पूर्ण माझं आयुष्य मी ह्याच्यामध्ये दाखवत नाही, पूर्ण पब्लिक माझं आयुष्य नाही आहे. आणि जे चांगले मुमेंट्स असतात, वाईट मुमेंट असले तरी मी तुमच्यासोबत ते शेअर करते. असं नाही की मी काहीच शेअर करत नाही. पण कसं असतं तुम्हालाही माहिती आहे, आता माझं लहान बाळ आहे, म्हणजे समर्था झालेली आहे आणि त्याच्या अगोदर मी प्रेग्नेंट होते. तर मी कसं स्क्रीनिंग टाईम कमी केलं होतं. तुम्ही आता पाहतच असाल माझे व्लॉग खूप कमी येतात. म्हणजे माझ्याकडे व्लॉग तुम्हाला दाखवण्यासाठी खूप सारे आहेत, पण माझ्याकडे वेळ फार कमी भेटतो मला एडिटिंगसाठी. कारण हा जो फेज आहे लहान बाळाचा, तर मला असं वाटतं की जास्त करून मी तो समर्थासोबत स्पेंड करावं, तिच्यासाठी तो वेळ पूर्ण मी घालवावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला ऑफिस होतं, आता सुरू झालेलं आहे ऑफिस. त्याच्या अगोदर सुट्टी होती. माझी तब्येत नीट नव्हती, तुम्हालाही माहिती आहे माझं C-सेक्शन झालेलं आहे. त्यामुळं पहिल्या काही महिन्यांमध्ये काळजी घेणं खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळेस माझ्या आहोंनीसुद्धा मला मोबाईल बघून दिला नाही. माझे जे काही एडिटिंग व्हिडिओज वगैरे सगळं सानिका आणि आहो सगळं हँडल करत होते. आणि आत्तासुद्धा बऱ्यापैकी सानिका आणि माझे मिस्टर हे माझं अकाउंट हँडल करतात. इवन व्हिडिओजसुद्धा तेच काढतात, व्लॉग काढायचं म्हटलंसुद्धा तेच काढतात. जेव्हा सानिका माझ्यासोबत असते तेव्हाच ती माझे व्हिडिओज काढते आणि व्लॉग काढते आणि आहो माझे व्हिडिओज काढतात. आता मी तुम्हाला माहिती आहे ना, मी नवीन फोन घेतला आहे, मग तो फोन त्यांच्याकडेच असतो. त्यामुळे ते सगळे व्लॉगिंग वगैरे शूट करतात आणि माझे मुमेंट कॅप्चर करतात. इवन आता मी खूप कमी झाली व्लॉगिंग करायची, बाकी एडिटिंग मी करते, असं असतात गोष्टी. पण ज्यावेळेस मी 50th बड्डे होता आणि हा प्लॅनिंग आमचा तुम्हाला सांगते खूप आधीपासूनचा होता. 50वा बड्डे सेलिब्रेट करायचा म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती खूप मोठं सेलिब्रेशन करतात. इवन म्हणजे मंगल कार्यालय वगैरे नातेवाईक बोलवून करतात, असं माझं म्हणणं होतं. तुम्हाला माहिती आहे का, मी सेलिब्रेशन केलं, पण मला कुठंतरी अशी खंत वाटत होते की मी अजून मोठं करायला हवं होतं, अजून छान ग्रँड सेलिब्रेशन करायला हवं होतं असं वाटत होतं. पण मला नंतर असं वाटलं की ग्रँड सेलिब्रेशनमध्ये पैसे घालवण्यापेक्षा त्या पैशाचं मम्मीला छान गिफ्ट दिलं तर ती कायम तिच्यासोबत राहील आणि ती कायम त्या गिफ्टकडे बघितलं की तिला माझी आठवण येईल. म्हणून मी ते गिफ्ट घ्यायचंच ठरवलं आम्ही सगळ्यांनी, इवन सेलिब्रेशनमध्ये पैसे घालवण्यापेक्षा. हा झाला पहिला मुद्दा. तर मला एक कमेंट आली होती, ती सकाळ सकाळ कमेंट वाचल्यानंतर खरंच मला खूप वाईट वाटलं. कारण तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. आता माझे जे पहिल्यापासूनचे व्लॉग बघतात त्यांना माहिती आहे माझं कसं लाईफ आहे आणि मी काय करते काय नाही करत हे सगळं माहिती आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही कमेंट करता छान छान, ते आवडतातच. पण कमेंट करताना तुम्ही जर तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील तर ते तुम्ही बघून मग कमेंट करत जाता. कारण काय होतं, माझे खूप आधीचे व्लॉग्स असतात त्याच्यामध्ये खूप काही घडलेलं असतं, पण तुम्ही जर पाहिलेलं नसेल, आत्ता नवीन सबस्क्रायबर असतात नंतर ह्या 50व्या बड्डेवरनं तुम्ही जज करू नका. की म्हणजे एक कमेंट आली तीच तुम्हाला सांगते, काहीतरी ऋता म्हणून कुणीतरी केलेली कमेंट की वाचून दाखवते. मला काही तिला वाईट बोलायचं नाही, ती तिच्या मनातलं जे असेल ते तिने बोललं असेल किंवा तो जे असेल ते. पण मला त्याचा ॲन्सर देणं खूप मस्ट वाटलं. इवन म्हणजे तुमच्या कोणाच्या मनात हा प्रश्न पडायला नको. म्हणजे कोणाच्या मनात प्रश्न आला असता तर सगळ्यांनी कमेंट तशीच केली असते. पण ही पहिली कमेंट आली माझ्या आयुष्यातली, ज्याने मला खूप वाईट वाटलं आणि तेच मला माझी फिलिंग एक्सप्रेस करायची. आणि हे मी बोलल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा, ठीक आहे. कमेंट अशी होती, तू तुझ्या मम्मीच्या बड्डेला गोल्ड रिंग दिली, गुड, करायला पाहिजे. बट तुझ्या सासूबाईंच्या बड्डे होता तेव्हा तुम्ही पायातलं फक्त चांदीचं पैंजण दिलं. मम्मीचं सेलिब्रेशन खूप मोठं केलं, तसंच तू सासऱ्यांच्या आईबाबांसाठी पण केलं पाहिजे. असं लास्ट टाईम पण तू जेव्हा गोल्ड घेतलं दोघींना घेतलं, पण मग महेशा दादाच्या मम्मी पप्पांसाठी तू स्पेशल केलं पाहिजे असं मला वाटतं. जे एफर्ट्स तू तुझ्या मम्मीच्या बड्डेसाठी घेतले, बाकी तू बोलशील मी करते त्यांच्यासाठी, पण तू नो डाऊट पण तिथे तुझे एफर्ट्स कमी दिसले. तर पहिली गोष्ट म्हणजे जे गोल्ड केलं होतं, तर माझा 9वा महिना सुरू होता, जूनमध्ये बड्डे असतो. 1 जून आणि 2 जूनला माझ्या सासू सासऱ्यांचा बड्डे असतो. सासऱ्यांचा आणि माझ्या सासूबाईंचा बड्डे 1 आणि 2 जूनला असतो. समर्थाचा बड्डे असतो 12 जूनला. आणि त्यावेळेस माझी 9th मंथ जर्नी चालू होती प्रेग्नेन्सीची. इवन मी बाहेरसुद्धा जाऊ शकत नव्हते, मला कधीही लेबर पेन सुरू होणार होत्या. त्यांचा बड्डे होता आणि त्यांचा 50th बड्डे नव्हता पहिली गोष्ट म्हणजे. तरीसुद्धा
मी त्यांच्यासाठी समर्थ झाली आणि समर्थ झाल्यानंतर मी 2 महिन्यानंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर मी वावीला गेले होते, म्हणजे माझ्या सासरी गेले होते. त्यावेळेस जाताना जायच्या अगोदर मी आणि आहोंनी मिळून माझ्या मम्मीसाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी मंगळसूत्र केलं, ते पण गोल्डचं. आता ते काय केलं, आमच्या दोघांचं मी ती माझी सेविंग केली होती. दोघीही आजी झाल्या होत्या आणि दोघींनाही खूप जास्त आनंद होता. पण मी ती सेविंग केली होती, मला त्यांच्या आजी झालं म्हणून हे गिफ्ट द्यायचं होतं. तर मी दोघींनाही सेम गोल्डचं मंगळसूत्र केलं. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. आणि ते पण त्यांच्या बड्डेच्या 2-2.5 महिन्यानंतर. आता 9वा महिना असल्यावर मी कधी गोल्ड खरेदी करायला जाणार, कधी हे करणार. आणि त्या अचानक आलं होत्या आणि इथं आल्यानंतर मला जसं जमेल तसं मी माझे पूर्ण एफर्ट्स देऊन एवढा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा त्यांचा बड्डे स्पेशल बनवला. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. माझी आई किती इमोशनल झाली होती ते बड्डे करून. त्यांचं कधीच बड्डे त्यांनी सेलिब्रेट केला नाही, तो मी केला ॲज अ सूनबाई नाही तर त्यांची मुलगी म्हणून. तर त्यांना इतकं भारी वाटलं होतं, ते इतके इमोशनल झाल्या होत्या. आणि ऐन वेळी म्हणजे त्या तेव्हा नुकत्याच आल्या होत्या आणि त्यावेळेस अचानक जाऊन मी आहोंना माझ्या बहिणीला, मम्मीला सगळ्यांना जाऊन मी गिफ्ट आणायला लावले होते माझ्या आईंसाठी. म्हणजे तिथं पण तुम्हाला असं वाटलं की माझे एफर्ट्स कमी पडले, तू चांदीचं दिलं, माझ्या मम्मीला तर नाही दिलं मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता माझ्या मम्मीचा 50th बड्डे होता. 50व्या बड्डेला मी आत्तापर्यंत तिला काही स्पेशल असं गिफ्ट दिलं नाही. तिच्या प्रत्येक बड्डेला मी मागच्या बड्डेला तर मी तिच्या नव्हते सुद्धा इथं. मी तिच्या बड्डेला वावीला होते, सासरी होते. तेव्हा तुम्ही कमेंट नाही केली की तू तुझ्या मम्मीसाठी काही नाही केलं, सासूबाईंसाठी केलं, अशी कमेंट यायला पाहिजे होती, ती नाही केली. पण तुम्ही मम्मीसाठी केलं माझ्या म्हणून लगेच तुमची कमेंट आली की सासूबाईंसाठी नाही केलं. हे बघा, आई आणि माझ्या सासूबाई ह्या माझ्या आई आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी मम्मी तर मम्मीच आहे. या दोघींनाही मी कधीच असं आत्तापर्यंत मी असं कधीच नाही केलं की माझी मम्मी आहे तिच्यासाठी मी जास्त करणार, सासूबाई त्याच्यासाठी कमी करणार. पहिली गोष्ट म्हणजे ह्या दोघीसुद्धा माझ्यासाठी सेम आहेत, कारण तितक्याच त्या दोघीजणी माझ्यासाठी इतकं करतात की मी त्यांच्यासाठी जेवढं करेल ना तेवढं कमी आहे. कारण तुम्हाला सांगते, मला सासूबाई नाही, माझ्या आई मला भेटलेल्या आहेत. माझी मम्मी मला जशी ट्रीट करते ना तशा माझ्या आई मला ट्रीट करतात. मी तिकडे गेल्यानंतर मला एकसुद्धा काम करून देत नाही, एकदम माहेरची माया देतात मला आणि कधीच मला कोणत्या गोष्टीला टोकत नाही. सेम माझी मम्मी पण तेच करते. आणि उलट मला असं वाटतं मी कमी पडते दोघींना करण्यासाठी. पण आता माझ्या मम्मीचा 50वा बड्डे होता, मला असं वाटलं सेलिब्रेशनमध्ये पैसे घालवण्यापेक्षा माझ्या मम्मीला गोल्डचं काहीतरी करावं. तर माझं काही चुकलं का? म्हणजे मी माझ्या मम्मीसाठी केलंच नाही पाहिजे का? माझ्या मम्मीचा 50th बड्डे असू दे, पण मी त्या घरची पहिली मुलगी आहे. जर त्या जागी मुलगा असतं तर त्या मुलाने किती काय केलं असतं. पण तुम्हाला असं वाटतं, म्हणजे ही किती काय लेवलची मेंटॅलिटी बघा ना. म्हणजे सासरी झाल्यानंतर मुलीने फक्त सासरीच करायचं असतं का? बाहेरच्यांच्यासाठी नसतं करायचं का? मी जर त्या जागी मोठे मुलगा म्हणून जन्माला आले असते तर माझी किती मोठी जबाबदारी असली असती, मी किती काय काय केलं असतं, हो की नाही? आता तुम्हीच सांगा ह्याच्यामध्ये माझं काय चुकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण मी हे बोलले होते माहिती का? कारण आपली मम्मी आपल्या नेहमीच सपोर्ट करते कुठल्याही सिच्युएशनमध्ये, नो डाऊट. पण लग्न झाल्यावर पण तुला एवढं सपोर्ट केला, सोशल मीडिया ॲक्टिव्ह राहून दिलं, हे सगळं फक्त महेश दादा आणि त्याची मम्मी पप्पामुळेच करू शकतात. आणि इम्पॉर्टंट ते तुला खूप जीव लावतात, तू पण लावते. मला असं वाटतं की महेश दादा करताना दिसत नाही. तुझ्या सासर फॅमिली टाईम खूप कमी असतो. कधी तुम्ही आले गेला तरी तुला माहेरचे फॅमिली मेंबर इन्क्लूड असतात आणि त्यांना समूला थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करायला दे. कारण लास्ट टाईम तुम्ही जेव्हा गावाला गेलं समूह त्या आजीला ओळखतही नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे समर्थ त्यावेळेस मागच्या वेळेस गेले होते, ती ओळखत नव्हती असं नव्हती, ती झोपेत होती. तुम्ही सांगा, एखादा व्यक्ती जर 5 ते 6 तासचा प्रवास करून आला तर किती थकल्यासारखं होतं. आणि समर्थ तर किती लहान आहे, ती तर 5-6 महिन्यांचीच होती. 6 महिन्यांची पण नव्हती, 5-6 महिन्यांचीच असेल मला वाटते. ती 2-3 वेळा तिकडं वावीला मी तिला घेऊन गेलेली. तिचा एवढा प्रवास करून सुद्धा तर तुम्हाला असं वाटतं का ती एकदम रिफ्रेश व्हावं आणि लगेच दुसऱ्यांकडे जावं? असं नसतं. प्रत्येक बाळाचं वेगळं असतं आणि प्रत्येक बाळाला आई जास्त महत्त्वाची असते, आईकडे लळा जास्त असतो. आणि आम्ही तुम्हाला दाखवत नाही व्लॉगमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे आमचा सकाळी 6 वाजले किंवा ती 7ला उठली, 8ला उठली, पहिला कॉल आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला असतो. म्हणजे माझ्या सासूबाईंना, सासऱ्यांना, माझ्या मम्मीला, काकांना, मामा मामींना सगळ्यांना कॉल असतो व्हिडिओ कॉलवरचा. पहिला चेहरा म्हणजे उठल्यावर नाश्तासुद्धा करत नाही आम्ही. नाश्ता न करता पहिला समर्थाचा चेहरा आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सला दाखवतो. त्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही. हे मी व्लॉगमध्ये दाखवत नाही, मला दाखवायची कधी गरजच वाटली नाही. असं नाही का तुमच्या कमेंट्समधून. पण पहिल्यांदा ही कमेंट आल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की ती आजीला ओळखत नव्हती, ती असं केले. आणि पहिली गोष्ट म्हणजे सासरी जाताना तुझे
माहेरची फॅमिली मेंबर्स इन्क्लूड असतात. अरे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझ्या सासरकडच्यांना आवडतं, कारण माझ्या सासरकडच्यांना ना फॅमिली जास्त आवडते, कारण माझे बहीण भाऊ जास्त आहेत आणि इकडं कसं बहीण भाऊ कमी आहेत, इकडं चिल्लर पार्टी कमी आहेत. माझ्या साईडला चिल्लर पार्टी खूप आहेत आणि ह्या चिल्लर पार्ट्यांना सगळ्यांना आईबाबा खूप आवडतात. माझ्या आईबाबांना पण चिल्लर पार्टी खूप आवडते. त्यांना असं वाटतं ही चिल्लर पार्टी सगळी कायम तिथं असावेत, सुट्टीला ह्याला त्याला. तुम्ही आधी पाहिलं असेल, माझे बहीण भाऊ सगळे सुट्टीला तिकडं असतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे एकच माझं सासर असं आहे की जे खूप लांब आहे, नाहीतर आमची सगळी फॅमिली मेंबर्स पुण्यातच आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टीला माझ्या सासरी आलं ना की त्या खास सुट्टी व्हॅकेशन मोडसाठी येतात. आणि आता सगळ्यांच्या परीक्षा चालू आहे, तर स्कूल चालू आहे, त्यामध्ये कधीच नसतात ते. तुम्हाला असं वाटत असेल की सारखे घेऊन येतात. जेव्हा वॅकेशन मोड असतं ना तेव्हाच माझी फॅमिली मेंबर तिकडे येतात आणि हे आईबाबांनाच आवडतं म्हणून आम्ही जातो. तुम्ही त्याची काळजी करू नका आणि तुम्हाला स्वतःला वाईट वाटून घेऊ नका की माझी फॅमिली मेंबर्स असते. आमची फॅमिलीमध्ये असं नाही आहे की तू सासरी आहे मग माहेरकडच्यांना आणायचं नाही, तू माहेरकडे आली की सासरकडच्यांना आणायचं नाही. अरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझे एफर्ट्स कमी पडतात. तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही पहिल्यापासूनचे व्लॉग नसतील बघितले. माझं जेव्हा लग्न झालं होतं ना त्यावेळेस पहिलीच ॲनिव्हर्सरी आईबाबांची होती आणि आईबाबांचा बड्डेसुद्धा होता. मी इतका स्पेशल सेलिब्रेट केला होता. इव्हन त्यांच्यासाठी गोल्डच्या 2 रिंग केल्या होत्या आईंसाठी आणि बाबांसाठी. आता ते तर तुम्हाला मी सांगत बसले नाही त्या व्लॉगमध्ये की हे केलं होतं ते, कारण त्यावेळेस मी एवढी फॅमिलियर झाली नव्हते. माझं नवीन लग्न झालं होतं आणि मी व्लॉग करायला खूप घाबरत होते, म्हणजे नाही का मला तितकं, कारण सगळ्यांनाच कॅमेरा फ्रेंडली नसतं. आता आईबाबा कॅमेरा फ्रेंडली झालेले आहेत, त्यामुळे ते कॅमेरापाशी येतात. पण आधी ते कॅमेरा फ्रेंडली नव्हते, त्यांना एवढी कॅमेऱ्याची सवय नव्हती आणि मलाही त्यांच्याशी जुळून घ्यायला थोडंसं वेळ लागणार होतं, कारण नवीनच लग्न झालं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जूनमध्ये त्यांचा बड्डे वगैरे होता, त्यावेळेस त्यांना रिंग केली होती, गोल्डची रिंग केली होती त्यांना दोघांनासुद्धा. ते इतके खुश झाले होते. पण त्यावेळेस आहे ना त्याचा व्लॉग पण आहे, त्या व्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे, पण तुम्ही ते पाहिलं नसेल, मे बी तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल. आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीची 25th ॲनिव्हर्सरी होती, तीसुद्धा मी सेलिब्रेट करू शकते नाही भारी. का तर माझं नवीन लग्न झालं होतं, मेमध्ये माझं लग्न झालं होतं, जूनमध्ये मम्मीची 25th सेलिब्रेशन होतं. पण माझ्या मम्मीला फक्त मी आणि माझ्या मिस्टरांनी भावीवरनं येऊन इकडं पुण्याला आलो, हेच सरप्राईज दिलं, भेट दिली. हेच माझ्या मम्मीसाठी 25th सेलिब्रेशनचं खूप मोठं गिफ्ट मिळाल्यासारखं वाटलं होतं तिला. तेव्हा तर मी तिला एक गिफ्ट पण दिलं नाही, काहीच नाही, साधा केकसुद्धा नेला नव्हता. जे काही केक वगैरे फॅमिली मेंबर्सने आणला तर तो कापला होता, हॉटेलमध्ये जेवण केलं तर बस, एवढं सिम्पल सेलिब्रेशन केलं होतं. 25th असल्यामुळे किती मोठं सेलिब्रेशन करतात. मग यामुळे मला असं वाटलं की 50वा चांगला करावं. मी माझ्या सासू सासऱ्यांचा पण करणार, त्यात काही विषयच नाही. पण तुम्हाला जर माझे एफर्ट्स कमी दिसत असतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला वाईट ह्याचं वाटलं की अरे मी एवढं करते आणि एखाद्या व्यक्तीला, मला माहिती आहे 100पैकी 1% लोकांना असं काही ना काही वाटणारच, त्यात काही नवीन नाही आहे. पण तरी म्हटलं क्लिअर करावं, कुणाच्या मनात असं वाटायला नको. आणि तुम्ही बाकी कमेंटचे तर आहोंनी रिप्लाय दिलायचं की सगळंच काही सोशल मीडियावर टाकतो ते खरं नसतं. म्हणजे आम्ही सगळ्याच गोष्टी टाकत नाही. आणि मेनली म्हणजे वावीला आम्ही दर महिन्याला जातो, पण व्लॉगिंग करणं म्हणजे कंटिन्यू मी व्हिडिओ बाकी व्लॉगर्ससारखी नाही, मी कंटिन्यू कॅमेराच हातामध्ये घेऊन बसते. आम्हाला असं वाटतं की आम्ही एक तर महिन्याभरातनं जातो, असं गप्पा मारत बसायला लागलं. तुम्हाला सांगा, तुम्ही अशी गप्पा मारत बसलेत फॅमिली मेंबरसोबत, तुमच्या काही प्रायव्हेट गोष्टी असतील, काही तुम्ही डिस्कस करतायत किंवा काहीतरी कॉमेडी चालली, तर कॉमेडी चालली की आता आपलं माहिती असतं का याच्यात कॉमेडी होणार आहे, चला पटकन कॅमेरा ऑन करू. त्यासाठी मला अख्ख्या घरभर कॅमेरा बसून द्यावा लागतील. आणि मला असं वाटतं की नाही का व्लॉगिंग तिकडे गेल्यानंतर व्लॉगिंग मी फक्त छान छान पार्ट घेते. म्हणजे आम्ही शेकोटीवर काय बनवलं, शेकोटी केली किंवा नाही का चुलीवर जेवण बनवलं, सगळी फॅमिली एकत्र आली, काहीतरी मुवमेंट छान येत असेल तर आम्ही तो व्लॉगिंगमध्ये दाखवतो. किंवा जर्नी असेल आमची, कशी जर्नी झाली, कशी आलो, काय वाटलं, रिॲक्शन आम्ही आल्यानंतर, अशा रिॲक्शन्स आम्ही दरवेळी गेल्यानंतर घेतो. पण आमचे जे गप्पा असतात किंवा काय ते आम्ही शेअर करत नाही किंवा आम्ही जास्त व्लॉगिंगमध्ये दाखवत नाही. का तर आम्हाला जास्त करून फॅमिली टाईम स्पेंड करणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं, म्हणून आम्ही ते जास्त गोष्टी दाखवत नाही. मग आम्ही फॅमिली टाईम जास्त काय म्हणतात स्पेंड करतो, ते जास्त आम्हाला महत्त्वाचं वाटतं व्लॉगिंगपेक्षा. त्यानंतर मला एक खूप छान वाटलं की नेहमी कमेंट ज्या माझ्या ब्लॉगला कमेंट असते अरुण यांची, तर ह्यांनी खूप छान कमेंट केली. त्याच्यानंतर मला इतकं छान वाटलं, त्यांनी केले ताईंनी आणि भाऊनी जे उत्तर दिलं त्यात तुम्हाला समजलं, म्हणजे आऊंनी पण त्याच्यावर रिप्लाय दिला आहे
की मी काही वेगळं बोलायची गरज नाही. ताई किती करते त्या दोन्ही फॅमिलीसाठी आणि हे सगळे बिझी असतात. पहिली गोष्ट बरोबर आहे, आम्ही खूप जास्त बिझी आहोत, तुम्हाला आम्ही दाखवत नाही. तुमच्यासाठी मी व्लॉग माहिती आहे का 11-11, 12-12 समर्थ कधी 12ला झोपते, कधी 12-1 नंतर आम्ही व्लॉग एडिट करते मी आणि तो पोस्ट करते. मला जॉब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला सोशल मीडिया हँडल करायचा असतो. तिसरी गोष्ट म्हणजे व्लॉग एडिटिंग असते. घरातली कामं असतात. मी काही कामाला बाई लावलेली नाही आहे. धुणा भांड्यासाठी बाईला आली आहे, हे केलं काम केलं. मला सकाळी उठून सगळी घरातली कामं करावं लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक असतो, संध्याकाळचा स्वयंपाक असतो, नाश्ता असतो आणि समर्थाचं जेवण असतं. त्यानंतर समर्थाला बघणं, समर्थासोबत खेळणं, समर्थासाठी टाईम स्पेंड करणं, प्लस ऑफिसचे कामं, इतक्या सगळ्या गोष्टी असतात. माझ्याकडे इतका वेळ नाही आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायला किंवा नाही का सांगायला की बाबा मी बिझी आहे म्हणून मला तिकडे जायला भेटत नाही. आमचं पण ऑफिस असतं पहिली गोष्ट म्हणजे आठवड्यातले 3 दिवस. त्यामुळं आम्हाला जेव्हा सुट्टी असते त्यावेळेस आम्ही 2-3 दिवस तिकडे जाऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सासू सासऱ्यांना यायची खूप इकडे इच्छा आहे, पण आम्ही दोघंही कमवतो आहे. म्हणजे मी आणि माझे मिस्टर वर्किंग आहेत आणि प्लस माझे सासू सासरे पण वर्किंग आहेत. ते तिकडं बिझनेस करतात. आमच्या गाईंचं म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे, प्लस शेती आहे. ते सगळं ते तिकडं बघतात. ते त्यांच्या कामामध्ये खूप बिझी आहेत. त्यामुळे त्यांनाही इकडे यायला वेळ कधी भेटत नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे गावाकडच्या लोकांना सगळ्या गोष्टी सोडून येता येत नाही. ते त्यामुळे तुम्ही समजून घ्या. जर पैसा कमवायचा आहे, करिअर करायचं आहे, थोडं तर कुठंतरी थोडंफार तर होणारच ना. त्यामुळे आम्हाला मच वाटतं की सासू सासरे आमच्यासोबतच राहावं. मला पण वाटतं मी तिकडे जाऊन त्यांच्यासोबतच राहावं, पण नाही पॉसिबल, कारण करिअर आमचं इथं आहे. आमच्या दोघांचं IT मध्ये करिअर आहे. आम्हाला दोघांना ऑफिसला जावं लागतं. कोरोना होता तेव्हा होतं वर्क फ्रॉम होम, आता नाही आहे. आता एक माझी मुलगी लहान आहे त्याच्यामुळे मला वर्क फ्रॉम होम आहे म्हणून ठीक आहे. पण आहोंचं ऑफिस सुरू आहे आणि सासू सासऱ्यांना तिकडं शेतीची कामं असतात. दुधाचा व्यवसाय म्हणजे गाई गुरं सोडून येत नाही. जे आता गावाकडे काम करतात त्यांना माहिती असेल. त्यामुळे अशा गोष्टी असतात. जेव्हा आम्हाला सण असतो, कधी वेळ भेटेल, तुम्ही माहिती आहे आम्ही दिवाळी दसरा काय असलं की आम्ही तिकडे जातो. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. समर्थ काय कोणत्या आजी आजोबांना विसरणार नाही आहे. दोन्ही आजी आजोबांना सेमच प्रेम करणार आहे ती आणि तितकं आम्ही तिला फॅमिलियर बनवलं आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही आणि मलाही टेन्शन देऊ नका. मी काही टेन्शन घेणार नाही असंही. आणि माझी लाईफ खूप छान आहे. मला माहिती आहे मला दोन्हीकडची फॅमिली खूप छान भेटलेली आहे. मला खूप भारी वाटतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियाची परमिशन तुझ्या सासू सासऱ्यांनी दिली, तुझ्या मिस्टरांनी दिली. पहिली गोष्ट म्हणजे माझं लग्न ठरताना म्हणजे लग्न करतानाच मी ऑलरेडी अट मांडली होती सगळ्यांसमोर की मी खूप इंडिपेंडंट मुलगी आहे आणि पहिल्यापासून मी व्हिडिओज म्हणजे डान्समध्ये आहे. त्यामुळे मी खूप सोशल लाईफमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे बोलण्या अगोदर माझ्या सासू सासऱ्यांनाच व्हिडिओज फोटोज खूप आवडतात. त्यामुळे मला काही परमिशन घ्यायची गरज नाही. आणि एका मुलीचं आयुष्य आहे, माझं आयुष्य आहे, मला माझं आयुष्य कसं जगायचं हे माझा प्रश्न आहे. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे हे मला परमिशन घेऊन नाही वागता आलं पाहिजे. माझ्या सासू सासऱ्यांचे हे विचार आहेत. सासू सासऱ्यांचेच नाही, माझ्या माहेरच्याकडच्यांचे पण हेच विचार आहेत की प्रत्येक मुलीला किंवा मुलाला त्याची जिंदगी त्याच्याप्रमाणे जगता आली पाहिजे. त्याला जे वाटतं त्याच्या आयुष्यामध्ये ते त्यांनी केलं पाहिजे, फक्त मर्यादा न सोडता. त्यामुळं मी लकी आहे, मला काही परमिशनची गरज नाही. आणि मी तितकी खमकी आहे की मी अशा काही कोणत्या गोष्टी करत नाही ज्याने माझ्या सासरकडच्यांना आणि माहेरकडच्यांना वाईट वाटेल म्हणून. आणि पहिल्यापासूनच करते आणि मला तितका रिस्पॉन्स पण आहे छान. तर त्यामुळं मला काही काळजीची गरज नाही. पण तुम्हाला सांगते काय परमिशन वगैरे घ्यायला काही गरज पडत नाही मला. आणि घ्यायला म्हणजे काय मी काय एक प्रोडक्ट नाही आहे की तो म्हटलं पाहिजे हां मी हे करू का, ते म्हटले हो, ते म्हटले नाही करायचं, असं नसतं. ही लाईफ कधीच चांगली नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलं आयुष्य स्वतः जगलं पाहिजे, कुणाच्या परमिशननी नाही जगलं पाहिजे. आणि माझ्या सासू सासऱ्यांना असंच आवडतं. त्यांना काही परमिशन वगैरे ते म्हणतात परमिशन कशाला घ्यायची, तुझं लाईफ आहे, तुला काय करायची तो तुझा प्रश्न. तुला काय आयुष्यात पुढं जायचं, जे तुला आयुष्यात पुढं नेणार आहे ते तू गोष्टी कर. तुला जे आवडतं, तुझ्या मनाला जे आवडतं ते कर. मग परमिशन काय त्याच्यात घ्यायची. त्यामुळे हे असले वर्ड्स नका वापरत जात जो. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण माझं हे उत्तर आहे तुमच्यासाठीच की सगळं बघताना पूर्ण व्लॉग बघत जायचा आणि मग कमेंट करत जायचा. कारण एफर्ट्स हे फक्त माझे तर ड्रीम खूप आहेत. मी आता म्हणालं ना मला जे करायचं आहे मी खूप काही करू शकते, पण माझ्या ड्रीम अगोदरसुद्धा मला माझ्या फॅमिली मेंबर्ससाठी किती करू किती नाही असं होतं. मीच नाही, माझ्या मिस्टरांनासुद्धा असं वाटतं की फॅमिली मेंबरसाठी किती करावं किती नाही असा आमच्या दोघांचा पहिला विचार असतो. आम्ही आमच्या स्वतःसाठी काय करावं हा कधीच आमच्यामध्ये विचार येत नाही. असं असतं ना तर आत्तापर्यंत आमचं खूप काही झालं असतं. आणि तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर बाकी
तुम्हाला या पहिल्यापासूनचा ब्लॉग आवडला असेल. दिवसभरात खूप छान गोष्टी घडल्या. मस्त सॅटर्डे संडे एन्जॉय केला आम्ही. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि पहिली गोष्ट म्हणजे जे काही कमवतो आहे, करिअर करतो आहे, आता तुम्हालाही माहिती मी सध्या पुण्यामध्ये रेंटनी राहते आणि आता घर वगैरे घेणं बाकी. आमचे स्वप्न खूप आहेत. आम्हाला घर घ्यायचं, इंटरनॅशनल ट्रिप करायची, खूप फिरायचं आहे आमच्या तिघांना म्हणजे समर्थ, आम्हाला आणि माझ्या मिस्टरांना आहे ना. एक आमचं एम आहे की आम्हाला खूप फिरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप काही गोष्टी करायच्या आहेत, गाड्या घ्यायच्या आहेत, असं भरपूर प्रत्येकाची स्वप्ने तेच असतात, काही वेगळं नसतं. पण मग त्याच्यासाठी कष्ट तर करायलाच हवं. मग त्याच्यासाठी आता सध्या खूप कष्ट करतो आहे आम्ही. आमची लाईफ खूप बिझी आहे, पण त्यातनं पण आम्ही आमच्या आयुष्यात काय करतो आहे हे तुमच्याशी शेअर करतो आहे. कारण तुम्हाला ते आवडतं आहे बघायला. आणि मी जे करते ना यात नाही ना खूप मुली ना मोटिवेशन भेटतं आणि त्यांनाही खूप आवडतं की मला तुम्हाला माहीत नाही, माझ्या इंस्टाग्रामला ना इतक्या साऱ्या म्हणजे जे न्यू मॉम आहेत ना त्यांना इतकं छान वाटतं की तू कसं हँडल करते, तू सगळं म्हणजे जॉब करते, घरातलं सांभाळते, सोशल मीडिया हँडल करते, एवढं सगळं मॅनेज करणं खरंच खूप अवघड आहे एका मुलीसाठी. मुलांना कसं असतं, जॉब असतो आणि जास्त करून ते मुलांकडे थोडंफार लक्ष देतात. आता मी एक खूप नशिबाने माझे मिस्टर मला सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींमध्ये. पण काही मुलींना सपोर्टसुद्धा नसतो. पण मी हेच सांगते की आमची लाईफ सध्या खूप बिझी आहे. आम्ही जसं करतो आहे ना, तुम्हाला जसं प्रयत्न करतो आहे दाखवायचं ते सगळ्या गोष्टी करतो आहे. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींवरनं जज करू नका आम्हाला. आम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणारच आहे. पण काही असं असतात ना की सगळ्याच गोष्टी आपण सोशल मीडियावर टाकू शकत नाही. थोडी आमची प्रायव्हेट लाईफ पण राहिली पाहिजे की नाही. त्यामुळं अशी कमेंट करू नका पुन्हा. आणि बाकी तर सगळ्या छानच कमेंट असतात कधी ते पण मोटिवेट करतात. आणि मी जरी ब्लॉग नाही टाकले, लोकांना असं वाटतं मी कधी ब्लॉग टाकेल, कधी ब्लॉग नाही, पर इंस्टाला मेसेज करतात ब्लॉग टाकायचा. मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगितले शब्द दिले रोजचे रोज ब्लॉग येणार म्हणजे येणार. फक्त 1-2 दिवस मागे पुढे झालं तर थोडं तेवढं समजून घ्या. बाकी ठीक आहे. ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि हां, तुम्हाला वाटायचं मिस्टर नाही बोलले वगैरे, तर मिस्टर सध्या समर्थाला झोपवत आहेत, तर मी त्यांना बोलत आहे, आहो ओ त्याचं माझे मिस्टर कुठे गेले, तर ते समर्थाला झोपवत होते. आता त्यांना वाटायचं की मीच बोलते. नाही असं काय नाही. तर मिस्टरांनी पण माझ्या त्याच्या कमेंटवर रिप्लाय दिलेला आहे. तर तुम्हीच सांगा की जे घडतंय ते काही सगळंच म्हणजे ज्या गोष्टी आम्ही दाखवतोय ना ते पूर्ण सगळ्यांना नाही दाखवत. पहिली गोष्ट म्हणजे हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आम्ही दोन्ही फॅमिलीला दोघंही सेम प्रेम करतो. सेम आम्हाला जेवढं काय करायचं ना तेवढेच आम्ही दोघे एफर्ट्स घेतोय. आम्हाला उलट असं वाटतं आपण किती कमी पडतोय असं वाटतं आम्हाला. माहिती आहे काय, आपली मेहनत कमी पडते असं आमच्या दोघांना वाटतं. त्यामुळे आम्ही ना असं वाटतं किती मेहनत करून किती नाही आणि किती लवकरात लवकर आपल्या फॅमिलीला काही दिवस असं वाटतं माहिती आहे का. पण जसं जमेल तसं आम्ही आमचे प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की इकडच्यांना जास्त करतो इकडच्यांना कमी करतो. इवन नाही का आई त्यांना म्हटलं, माझ्या सासूबाईंना पण सुद्धा नाही का असं डायरेक्ट आम्ही जर कॅमेरा घेऊन गेलो ना आणि त्यांना म्हटलं ना आई तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं, तरी त्यात स्वतः सांगतील अरे काय नाही. माझी सुनबाई पण नाही म्हणत, त्या मला लेकच मानतात. तर त्या तुम्हाला सांगतील की काय असतं काय नाही ते. त्यामुळे तुम्ही एवढा लोड घेऊ नका आणि आम्हालाही लोड देऊ नका. हे तर लोड घेत नाही, पण मी लोड घेते म्हणून तुम्हाला सांगते. तर चला, आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.